आपण ह्या मार्गाने जाऊया। जुई ट्रस्ट मी, हा परफेक्ट मार्ग आहे। मी सांगतोय ना, ह्या रस्त्यावरून गेलो ना की परफेक्ट आपण आपल्या मार्गावर पोहोचणार। मी सांगतो ना, ह्या रस्त्यावरून काहीच प्रॉब्लेम होणार नाही। आपण परफेक्ट पोहोचणार त्याच रस्त्यावर। अच्छा, आलापला जाऊ देत नाहीयेत, म्हणजे कदाचित तो मार्ग चुकीचा असावा का? थँक्यू। अरे मेन्शन नॉट, त्यासाठीच चालू तुझी मदत करायला। चल लवकर या, तुला रस्ता दाखवतो। ये जुई, बोल ना। अजून किती लांब आहे शाळा? तर ते मला कसं कळणार? म्हणजे अगं तुलाच माहित असणार ना। आलापरे मी तो आदिवासी पाडा शोधतीये, कारण त्या पाड्यातच ती शाळा आहे। जुई, अजून नाही चालता येणार। दमलास ना? हीच वेळ आलापला इथेच थांबवून मी पुढे जाण्याची। आलाप, तू इथे कुठल्या तरी झाडाखाली थांबतोस का? मी पुढे शाळेत जाऊन येते। बरं जा, शाळेत जाऊन भिंतींची बोलणार आहे, त्या माहिती देणार आहे तुला। म्हणजे? अगं रात्र झालीये, शाळा कधीची सुटली असणार। आलापरे त्या पाड्यातल्या लोकांकडून किंवा मुलांकडून शाळेची माहिती मिळेलच ना। अगं कळतंय का तुला? रात्र झाली, अंधार पडलाय, आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे। अगं ह्या रस्त्यातून पुढे जाणं किती डेंजरस आहे। पण मग हे बघ, आपण एक काम करूया, आपण आता इथेच थांबूया, मग सकाळ झाली की पुढे जाऊया। ओके? अरे पण आलाप, जुई आपण आता थांबतोय, ट्रस्ट मी यार। ठीक आहे, पण आता इथे कुठे थांबायचं? करतो काहीतरी, थांब। चल जुई। हॅशटॅग शेकोटीवाला फिलिंग। हॅशटॅग तू नेहमी सोबत असण्याचा फिलिंग। जुई इथे ना? नाही नको, मी लांबच बरी आहे। ओके, मग मी येतो। जुई, आय एम सॉरी। सॉरी का? घरात एवढं सगळं झालं म्हणून तू इथे निघून आलीस ना? ते सगळं मिटवण्यासाठी जो मंत्र हवाय त्यासाठी इथे आले। कसला विचार करतेस? तुझा, आणि या सगळ्यात तू नेहमी माझ्या सोबत आहेस याचा। म्हणजे बघ ना आलाप, घरात एवढं सगळं चालू असताना सुद्धा तू त्या सगळ्यांना सोडून इथे माझ्या सोबत आहेस। आणि नेहमी सोबत असेल। मी तुझ्यासाठी एवढी महत्वाची आहे। खूप जास्त, माझ्यापेक्षा जास्त। आलाप, नकाशाप्रमाणे आतापर्यंत तरी करेक्ट आले। नकाशात जो रस्ता दिसतोय तो याच दिशेला आहे। मी नेहमी तुझ्या सोबत असेन आलाप, त्यासाठी आत्ता मला तुला सोडून जावं लागेल।
नकाशाप्रमाणे बघायला गेलं तर ही वाट इथेच संपतीये. नकाशात जी पिंडी दाखवलीये ती पिंडी इथे दिसत नाहीये आणि मी सुद्धा मार्ग चुकले नाहीये. कारण तसं असतं तर या नकाशात दिसलं असतं ना. मी मनुष्य रूपात आहे म्हणून काही सगळं होत नाहीये ना. काहीच कळत नाहीये. हे असं काय झालं? आता नकाशात जी पिंडी होती ती ती हीच पिंडी आहे. येस येस, फायनली मी बरोबर ठिकाणी पोहोचलीये. येस, पण एक मिनिट, मी बरोबर ठिकाणी तर पोहोचले पण पुढे तो मंत्र मला कसा मिळणार? कोण आहात तुम्ही? जवळ येऊ नका. घाबरू नकोस बाळ. ही सगळी माणसं इच्छाधारी नागकुळातलीच आहेत, पण ती आत्ता तुला बघायला आणि देवाचं दर्शन घ्यायला आली आहेत. मला बघायला? इथे येईपर्यंत दमली असशील ना? हो, म्हणजे नाही, मला इथेच यायचं होतं. तू जरा गोंधळलेली दिसतेस. नाही, पण तुम्ही कोण आहात? मी नक्षत्रा. पण तुम्ही इथे? मी इथे काय करतेय, तुला का भेटली आहे? तुझ्या डोक्यात ह्या सगळ्या प्रश्नांमुळे गोंधळ उडालाय, पण तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे? थांब.
बैस. तुझा मंत्र तुझ पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. तुझा मंत्र तुझं पाशी, आठवेल तुला पौर्णिमेच्या दिवशी. पूर्वजांशी तुझ्या घट्ट गाठी, मंत्र नेहमी त्यांच्या पाठी. हे सगळं मला माहिती आहे, तू जो इच्छाधारी मंत्र मिळवण्यासाठी इथे आलीस तो तुलाच मिळवावा लागेल. पण त्याआधी मी तुला जे काही सांगेन ते सगळं समजून घेणं गरजेचं आहे. हो. कैलास भोळे आणि अमृता भोळे यांची तू एकुलती एक कन्या, बरोबर? बरोबर. ज्यांनी नागकुळातल्या बदला घेण्याच्या कार्याला नकार दिला असे इच्छाधारी नाग नागिण. त्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण तो त्यांचा निर्णय होता. म्हणून ते तुला इच्छाधारी मंत्र देऊ शकले नाही. पण तो मंत्र माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हो, मला माहिती आहे. मी तुला मिळवून देईन, पण काय? इच्छाधारी मंत्र म्हटला की येतो तो नागमणी. ह्या नागमण्याच्या दोन बाजू असतात. चांगली बाजू शुभ्रमणी आणि वाईट बाजू कालमणी. नागमण्याची चांगली बाजू शुभ्रमणी याला हात लावल्यावर तुझ्या तोंडून तो मंत्र आपोआप बोलला जाईल आणि नंतर तो तुला कायम स्वरूपी लक्षात राहील. मग यात अडचण कसली आहे? अडचण नाही, जबाबदारी. त्या शुभ्रमण्याला हात लावलास तर तो तुझा होईल, पण त्यासोबतच तुझ्यावर एक जबाबदारी येईल जी तुला पूर्ण करावी लागेल. कसली जबाबदारी? ती मी तुला नाही सांगू शकत, कारण ती जबाबदारी काय आहे हे मलाही माहित नाहीये. पण माझ्यासाठी आता तो इच्छाधारी मंत्र महत्वाचा आहे. पुन्हा एकदा विचार कर. खूप इच्छाधारी लोक ह्या मण्याला हात अशासाठी लावत नाहीत कारण त्या मण्याबरोबर येणारी जबाबदारी साधी नसते. हो. ठीक आहे. हात जोड आणि म्हण ओ. ओ.
तुला पुन्हा एकदा सांगते, हा शुभ्रमणी म्हणजे नागमण्याची चांगली बाजू. मग तयार आहेस मंत्रासाठी? हो. ठीक आहे. मग मी सांगते तसं कर. मी सांगते त्या स्थितीत बैस. अशी नमस्कार कर. हात असा पिंडीवर ठेव. मी जसं जसं सांगितलं तसं आता तू कर. बरोबर. जेव्हा जेव्हा तू ह्या अवस्थेत बसशील तेव्हा तेव्हा हा मंत्र आपोआप तुझ्या तोंडून बोलला जाईल. हो. आता ह्या मंत्राबरोबरच्या काही महत्वाच्या गोष्टी मी तुला सांगते. काय? दिवसभरातून तू फक्त एकदाच ह्या मंत्राचा उपयोग करू शकतेस. मंत्र म्हटल्यानंतर तू पुढच्या 1 तासासाठी मनुष्य रूप किंवा नागरूप घेऊ शकतेस. जर त्या 1 तासात तू मनुष्य रूप घेतलं असशील तर तुझ्यावर मीठ, उष्णता, आरसा म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे तू नागरूपात येऊ शकतेस त्या गोष्टींचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. आणि नागरूप घेतलं तर त्या 1 तासात तुला काही केल्या मनुष्य रूप घेता येणार नाही. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुला हा मंत्र हुशारीने वापरता आला पाहिजे. हो, मी नक्की तसंच करेन. माझा एक प्रश्न होता. विचार. आता हा शुभ्रमणी माझ्याकडे आलाय म्हणजे माझ्यावर एक जबाबदारी येईल.
बरोबर. मग ही जबाबदारी मला कधी आणि कशी समजेल? पुढे कधीतरी आयुष्यात हा शुभ्रमणी उपयोग करण्याची तुझ्यावर वेळ येईल ना, तेव्हा आपसुकच तुला या मण्याबरोबर आलेल्या जबाबदारीची जाणीव होईल. फक्त हा शुभ्रमणी जपून ठेव. हो. हे जे काही घडतंय हे सगळंच अद्भुत आहे आणि हे माझ्यासोबत घडतंय. सुखी राहा.